नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? तर मजेतच राहा. दिवाळीच्या सर्वांना अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा. दिवाळी म्हटली तर फराळ आला आणि फराळ म्हटलं तर चिवडा हा नक्कीच येतो. चिवड्याशिवाय तर दिवाळीचा फराळ हा पूर्ण होतच नाही. तर जवळपास मी इथे अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत आणि चाळणीने छान प्रकारे मी त्यांना चाळूनसुद्धा घेतलेले आहेत. चाळल्यानंतर बारीक कचरा जो असतो तो खाली पडतो आणि पोहे हे छान स्वच्छ होतात. चाळणीमध्ये मी थोडे थोडे पोहे घेऊन सर्व पोहे हे मी छानून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे माझे संपूर्ण पोहे चाळून झालेले आहेत. आता पुढे मी गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे, कारण मी स्टीलची कढई वापरणार आहे. स्टीलच्या कढईमध्येच मी पूर्ण पोहे भाजून घेत आहे. तर स्टीलची कढई असल्यामुळे पोहे करपू नये किंवा जळू नये, बुडाला लागू नये याकरिता लोखंडी तव्याचा आपण वापर करीत असतो. तर जवळपास संपूर्ण पोहे मी एकाच वेळेस भाजून घेत आहे. आता 1 चमच मीठ मी पोहे भाजताना त्यामध्ये घालत आहे. पोहे हे नेहमी मंद आचेवरच भाजायचे असतात. जवळपास मला पोहे भाजायला अर्धा तास लागलेला आहे, कारण मी एकाच वेळेस सर्व पोहे भाजून घेत आहे. आणि आता माझे पोहे भाजून झालेले आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे. पोहे थोडे हातात घेऊन दाबायचे, म्हणजे क्रंची असा आवाज आला की समजायचे आपले पूर्ण पोहे भाजले गेलेले आहेत. आणि आता साहित्य बघूया. मी अर्धी वाटी हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 वाटी गोडलिंबाचा पाला आहे, 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी डाळवं आणि अर्धी वाटी नारळाचे काप घेतलेले आहेत. फोडणीचे साहित्यसुद्धा बघूया. 1 चमच धणे, 1 चमच जिरं, 1 चमच मोहरी, 1 चमच सोप आणि 1 चमच पांढरे तीळ मी घेतलेले आहेत. सोबत थोडं हिंगसुद्धा घेतलेले आहे. इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता मी 1 वाटी तेल त्यामध्ये घालत आहे. 1 वाटी तेल हा चिवड्याला परिपूर्ण होऊन जातं. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तेल घेऊ शकता. आणि गरम तेलामध्ये मी आता छान प्रकारे मिरची घातलेली आहे आणि त्यामध्ये थोडं मीठसुद्धा घातलेलं आहे. सुरुवातीला जर आपण मीठ घातलं तर सर्वच पदार्थांना खूप छान प्रकारे मीठ हे लागत असते. मैत्रिणींनो, दिवाळी म्हटली तर भरपूर कामं येतात, तर तुम्हीसुद्धा तुमच्या प्रकृतीला जपूनच कामं करा असं मला वाटते. तर मिरची ही आता माझी जवळपास खरपूस तळून झालेली आहे. आता मी हिला काढून घेते. आता लगेच मी त्याच तेलामध्ये शेंगदाणेसुद्धा घालत आहे. शेंगदाणेसुद्धा आपण खरपूस तळून घेऊया. त्याच्या पाठोपाठ लगेच डाळवं घालूया. डाळवंसुद्धा हे मी तळून घेत आहे. तर डाळवं काही फारसं तळायचं नसतं आणि ते ऑलरेडी भाजलेलंच असते, त्यामुळे ते लवकर तळल्या जाते. आणि त्यानंतर खोबऱ्याचे कापं टाकायचे. खोबऱ्याचे कापंसुद्धा लगेच काढून घ्यायचे गुलाबी होईपर्यंतच. जर त्याला जास्त वेळ ठेवलं तर ते जळण्याची शक्यता असते. सोबतच त्याच्या पाठीमागे मी कढीपत्तासुद्धा घातलेला आहे. कढीपत्तासुद्धा खरपूस होईपर्यंत आपण तळून घेऊया. आणि आता मी फोडणीला घेत आहे. फोडणीला मी सुरुवातीला मोहरी टाकलं, जिरं टाकलं आणि त्याच्या पाठोपाठ धणेसुद्धा टाकत आहे. सगळे साहित्य हे गॅस बंद करायचा आणि नंतर घालायचं. त्यामुळे कसं असते ना, सगळे साहित्य फोडणीचं हे करपत नाही. शेवटी मी हळद घालत आहे. हळद ही शेवटीच घालायची असते, जेणेकरून हळदीचा रंग हा कायम असतो आणि ती तेलामध्ये करपल्या जात नाही. तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य एकजीव करायचं आणि थोडा वेळ शिजू द्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये तळलेले जे सर्व साहित्य होतं ते घालूया आणि सगळे साहित्य आता मिक्स करून घेऊया. या स्टेजवर सुद्धा तुम्ही थोडंफार मीठ घालू शकता. मी तळताना सुरुवातीला मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता मला मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे. सुरुवातीला ज्या स्टीलच्या कढईमध्ये आपण पोहे भाजून घेतलेले होते ते पोहे मी त्यामध्येच ठेवलेले होते, त्यामुळे ते आताही गरमच आहेत. आणि आता ही झालेली फोडणी आपण त्या पोह्यामध्ये मिक्स करूया. त्यामुळे काय होते ना, हे सर्व साहित्य फार छान प्रकारे चिवड्याला लागत असते. सुरुवातीला जेव्हा तुम्ही सर्व साहित्य मिक्स करता तर पोहे हे अशा प्रकारे पांढरेच दिसतात, पण जसं जसं तुम्ही सर्व साहित्य मिक्स करता तर अशा प्रकारे हा चिवडा तयार होत असतो. आणि आता 2 ते 3 मिनटं पुन्हा एकदा आपण गॅसवर या चिवड्याला परतून घेऊया, जेणेकरून तो क्रंची आणि महिनाभर टिकेल असा हा चिवडा तयार होत असतो. तर मंडळी, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा आणि सांगा. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद.